दरम्यान इंडिया आघाडीची 19 डिसेंबरला दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या समन्वयक पदाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिळते आहे। लोकसभा निवडणूक कुणाच्या नेतृत्वात लढवायच्या यावर देखील या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये खल होण्याची शक्यता आहे। तर इंडिया आघाडीची 19 डिसेंबरला दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये इंडिया आघाडीतील कोणकोणते नेते उपस्थित राहतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या बैठकीमध्ये इंडिया आघाडीचा समन्वयक कोण असणार हे देखील स्पष्ट होणार असल्याचं कळतंय। दरम्यान कुणाच्या नेतृत्वामध्ये आगामी लोकसभा निवडणुका लढवायच्या या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, काय अधिक माहिती आहे? बघा, येत्या मंगळवारी म्हणजे 19 डिसेंबरला इंडिया आघाडीची नवी दिल्लीत अशोका हॉटेलमध्ये बैठक पार पडते आहे आणि इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वयक आणि कुणाच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवावी यावर कल होणार आहे। आघाडीतील काही महत्त्वाच्या नेत्यांनी 6 डिसेंबरला होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे जी नवी दिल्लीत होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली होती। पण नुकताच पार पडलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांची तसंच काँग्रेसच्या दारुण पराभवाची या बैठकीत कारण मीमांसा होणार आहे। जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही काही चर्चा किंवा ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा असेल तो आघाडीचा समन्वयक कोण असावा आणि आघाडीचे नेतृत्व कोणी करावं यावर गांभीर्यानं चर्चा होणार आहे। 5 राज्यांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्तरावर टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीचा समन्वयक नेमणं आणि नेतृत्व ठरणं आवश्यक असल्याचं इंडिया आघाडीतील काही नेत्यांचं मत आहे। शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, उद्धव ठाकरे, एम.के. स्टॅलिन यांनी बैठकीला उपस्थित राहण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे। मात्र विपश्यनेसाठी जात असल्याचं कारण देत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे किंवा ते कारण पुढे केलं आहे, त्यामुळे ते उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे। 5 राज्यांच्या निवडणुकीत जागा वाटपात काँग्रेसची, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पक्षाचा वाद झाला होता, तर त्यामुळे हेही एक कारण म्हटलं जात आहे। इंडिया आघाडीत नेत्यांमध्ये मतभेद आहेत हे दबक्या आवाजात म्हटलं जात असलं तरी त्याची चर्चाही होते आहे। उद्धव ठाकरे यांचा 2 दिवस दिल्लीत मुक्काम असणार आहे आणि इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद असेल। संजय राऊत यांच्या घरी उद्धव ठाकरे यांचा मुक्काम असेल। पण एकूणच ज्या पद्धतीनं 5 राज्यांच्या निकालांवर भाष्य त्याचं अनालिसिस होणं आणि काँग्रेसच्या पराभवाची कारण मीमांसा आणि जो समन्वयक आणि नेतृत्व हे सगळे मुद्दे या बैठकीत महत्वाचे असतील। कारण नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि अगदी दृष्टिक्षेपात असलेल्या लोकसभा निवडणुका अजूनही इंडिया आघाडीची तितकीशी तयारी दिसत नाही। 3 बैठका आतापर्यंत पार पडलेल्या आहेत। पहिली बैठक बिहार, दुसरी बैठक कर्नाटक आणि नंतर मुंबई। पण जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अजून कुठलाही ठोस निर्णय झालेला नाहीये। समन्वयक कोण असावं यावरही नेत्यांमध्ये या आघाडीत वाद आहेत आणि मोदींना जर खरंच टक्कर द्यायची असेल तर मोदी विरोधी प्रखर चेहरा आणि ते नेतृत्व इंडिया आघाडीकडे असणं आवश्यक असल्याचं मत आणि त्यावर या बैठकीत म्हणजे नवी दिल्लीतल्या बैठकीत निर्णय होणं आवश्यक असल्याचं मत आघाडीतल्याच नेत्यांना वाटतं आहे। याआधी आपण बघितलं की समन्वयक पदासाठी जी नावं समोर येत होती त्यात प्रामुख्यानं नितीश कुमार, ममता बॅनर्जी, केजरीवाल, शरद पवार यांचीही नावं होती। पण आता एक अशीही चर्चा पुढे येऊ लागलेली आहे की जर उद्धव ठाकरे यांचंही जर नाव पुढे आलं आणि सर्वांना सोबत घेऊन म्हणजे विरोधी पक्षांची एकजूट टिकवत लोकसभा निवडणूक लढवण्याची व्यूहरचना आखणं हा जर उद्देश असेल तर शक्यता आहे की कदाचित या चर्चेमध्ये ऐन वेळेस उद्धव ठाकरे यांचंही नाव समोर येऊ शकतं। पण या शक्यता आहेत बैठकीत अंतिम निर्णय होईल, पण समन्वयक आणि आघाडीचा नेता ठरवणं ही सध्याची मुख्य प्रायोरिटी इंडिया आघाडीची असल्याचं मत काही नेत्यांचं आहे। नक्कीच दिनेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।